नमस्कार. अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी विक्रमादित्य आणि वेताळ यांची गोष्ट सांगतोय. होपफुली तुम्हाला ती आवडेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. तर आजची गोष्ट विक्रमादित्य आणि वेताळ. विक्रमादित्य त्या झाडाकडे पुन्हा चालू निघाला. अमावस्याची रात्र. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार आणि जोडीला स्मशान शांतता. विक्रमादित्याच्या मनात विचार आला आणि विचार आल्यावर त्यालाच हसू आलं, कारण तो स्मशानातच होता आणि डोळ्यात जर बोट घातलं तर कसं दिसणार ह्याचं त्याला आश्चर्य वाटलेलं होतं. अर्थात डोळ्यासमोर आलेलं बोट चुकून गेलं तर दिसणार नाही असं म्हणायचं असावं असं त्याने विचार केला. पण आजच्या जगात पुन्हा ते जुनी कल्पना आपल्या मनात येतात. त्यापेक्षा असं का नाही म्हणता येणार की हलीना हे स्टॉर्म येऊन गेल्यानंतर, सगळीकडे इलेक्ट्रिसिटी गेल्यानंतर जो काय अंधार होता त्याच्यामध्ये 1 फुटावरही दिसत नव्हतं अशा अंधारात तो चालत होता. पण त्याने विचार बाजूला सारला आणि त्याने झाडाकडे कूच केली. झाडाची पोचताच त्याची नजर वर गेली आणि त्या अंधारातही त्याला ते प्रेत दिसलं. त्याने झाडावर चढून दोर कापला आणि प्रेत धाडकन खाली पडलं. विक्रमादित्य झाडावरून खाली उतरला आणि ते प्रेत खांद्यावर घेऊन त्याने चालू करायला सुरुवात केली. मॅकच्या वेळच्यासारखंच वेताळ त्याला प्रश्न विचारणं अशीच अपेक्षा होती. पण एक क्षणभर ती भयान शांतता चालूच होती आणि मग वेताळाने बोलायला सुरुवात केली. वेताळ म्हणाला, अरे मला वाटलं तू निराश झालास आणि आता परत येणार नाही. अर्थात गेले 2 वेळ तू रिसेंटली आला होता, त्यामुळे मला जरा थोडीशी आशा होती की यावेळी तू येशील आणि त्याचप्रमाणे तू आलास. पण तू नेटानं परत आलाय, नाहीतर कोविडच्या सीझनमध्ये तुझं येणं कम्प्लिटली बंद झालं होतं आणि चांदोबा मासिकही बंद पडलं होतं. विक्रमादित्य काही बोलला नाही. वेताळाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. कोविडच्या वेळी लोकांनी ऑफिसमध्ये जाणं बंद केलं आणि त्याचप्रमाणे तूही बंद केलंस. पण तू कोविडपासून वाचलेला दिसतोस. आता परत नवं इलेक्शन झालं आहे अमेरिकेत आणि ट्रम्प महाराज परत सिंहासनावर विराजमान होत आहेत. त्यामुळे विवेक आणि इलॉन मस्क यांना दिलेल्या कामगिरीप्रमाणे गव्हर्नमेंटमधले जे एम्प्लॉईज ऑफिसमध्ये यायला नाकारतील त्यांना काढून टाकणार अशी धमकी ते देणार आहेत असंही ऐकण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे तिथेही सुधारणा होईल. इथेही तू आलास त्यांनी बरं वाटलं. विक्रमादित्य काही बोलला नाही, कारण बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्याला कंडिशन्स माहिती होत्या. वेताळाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. अरे हो, मीच तुला नाही का सांगितलं होतं की तू जर बोललास तर मी त्या झाडावर परत निघून जाईल म्हणून. ठीक आहे, मी तुला आता पूर्वीसारखीच एक गोष्ट सांगतो. पण ज्याप्रमाणे नेटफ्लिक्स किंवा प्राईम व्हिडिओजमध्ये जेव्हा तुम्ही सिरियल पाहता तेव्हा पुढच्या सिरियलच्या एपिसोडच्या आधी रिकॅप करतात, त्याप्रमाणे पुन्हा माझ्या कंडिशन रिकॅप करतो, म्हणजे तुला विसरता येणार नाही. तुला जर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल आणि ते माहीत असूनही तू जर दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याची 1000 शकलं होतील आणि ते तुझ्याच पायावर पडतील आणि जगातला कुठलाही प्लास्टिक सर्जन ती पुन्हा एकत्र आणू शकणार नाही. आणि अर्थात तुला शांतता पाळायची हे तुला माहितीच आहे. आणि वेताळानं पुन्हा बोलायला सुरुवात केली. तल्हासी, फ्रॉडाची राजधानी, यातला गव्हर्नमेंटच्या एका कॉन्फरन्स रूममध्ये अविनाश बसला होता. बाजूला तो जेव्हा आला तेव्हा 5-6 लोक आलेले होते आणि तो आला, त्याने एक कॉफी ओतून घेतली. बाजूला एक चॉकलेट चिप कुकी होती, ती पण घेतली. हो, न जाणो किती वेळ मीटिंग चालते म्हणून. तो आल्यानंतर आणखीन 7-8 लोक आले. कोरम पुरा झाल्यावर मीटिंग सुरू झाली. मीटिंग TPRची होती, डिपार्टमेंट ऑफ प्रोफेशनल रेग्युलेशन. हे पहा राजा,
तुझ्यावेळी तूच काय तो निर्णय घ्यायचास तेव्हा जज नव्हता, ज्युरी नव्हतं आणि पब्लिक ओपिनियन आणि सोशल मीडियाज पण नव्हते. पण आता हल्ली काय झालंय की प्रत्येक ठिकाणी मीटिंग असते, मीटिंगमध्ये मेंबर्स असतात, चेअरमन असतो, सेक्रेटरी असतो आणि कोरम वगैरे 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 असतं. त्याप्रमाणे या मीटिंगला सगळे मेंबर होते. डिपार्टमेंट ऑफ प्रोफेशनल रेग्युलेशन म्हणजे निर्णया लोकांना त्यांचा धंदा, उद्योगधंदा करायला जे लायसन्स देतात त्यांची ही गव्हर्नमेंट कमिटी असते. म्हणजे नाव्यांपासून डॉक्टरांपर्यंत, लॉयर्सपासून कुठल्याही विकृत करणाऱ्या माणसांपर्यंत लायसन्स त्यांना दिले जातात. तर एखाद्याच्या विरुद्ध जर काही तक्रार आली तरी DPRमध्ये डिस्कस होते आणि ग्रुप म्हणून डिस्कस करता येतात. तर अशीच एक केस होती आणि सेक्रेटरींनी केस पाहायला सुरुवात केली. तर ऑर्लॅन्डो नगरीमध्ये एक डॉक्टर होता ज्याचं वय 42, ज्याच्याकडे पूर्वी कधीही काहीही तक्रार आलेली नव्हती. इवन मालप्रॅक्टिस केस पण नव्हती. अशा एका डॉक्टरच्या अगेन्स्ट कोणीतरी अनॉनिमसली तक्रार केली होती. अनॉनिमस तक्रार म्हणजे कोणी तक्रार केली त्याने स्वतःचं नाव सांगितलेलं नव्हतं. हा डॉक्टर प्रॅक्टिस करत असताना एका 67 वर्षाच्या माणसाला ट्रीट करत होता. माणसाला ब्लड प्रेशर, डायबिटीस वगैरे होता आणि त्याला त्याची मुलगी बरोबर घेऊन येत असे. ती साधारण 35 ते 37 वर्षाची होती. ट्रीटमेंटमध्ये काहीच दोष नव्हता. पेशंटनी तक्रार केलेली नव्हती. मग कशाबद्दल ही तक्रार आली आहे अविनाशने विचारलं. तर त्याला उत्तर सांगते सेक्रेटरी म्हणाली, कोणीतरी अनॉनिमसली अशी तक्रार केली आहे की हा डॉक्टरने जो 42-43 वर्षाचा आहे याने त्याच्या मुलीबरोबर डेटिंग सुरू केलं. अविनाशच्या मनात विचार आला, अमेरिकेमध्ये 12-14 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत लोक डेटिंग करतात. कोणीही कोणालाही केव्हाही कुठेही डेटिंगसाठी विचारतो आणि डेटिंग सुरू होतं. तर आता याच गोष्टीमध्ये एवढं काय की यांनी डेटिंग सुरू केलं तर केलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की एथिकल पार्ट जे रूल्स अँड रेग्युलेशन डिपार्टमेंट ऑफ प्रोफेशनल रेग्युलेशनमध्ये आहेत त्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या डॉक्टरला ज्याच्यावरती त्याचा कंट्रोल चालू शकतो अशा माणसाबरोबर किंवा बाईबरोबर डेटिंग करणं हे अनएथिकल ठरतं. आता एखादी गोष्ट अनएथिकल आहे का अनलॉफुल आहे यात फरक असतो. 70 स्पीड लिमिट असताना 80ने जाणं हे अनलॉफुल आहे, पण हे अनएथिकल नाही आहे. खोटं बोलणं आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टबद्दल चीट करणं हे अनएथिकल आहे आणि इमॉरल पण आहे आणि अनलॉफुल पण आहे. त्यातला फरक समजायला लागतो. तर त्यांनी डेटिंग सुरू केलं आणि नंतर त्यांनी साधारणतः 3-4 महिन्यांनी त्या पेशंटच्या बरोबर आपले डॉक्टर पेशंट रिलेशनशिप रद्द केली. त्याला रितसर पत्र पाठवलं की मी तुमची काळजी घेऊ शकत नाही. तुमचे रेकॉर्ड्स मी माझ्या जवळच्या एका दुसऱ्या डॉक्टरला पाठवतोय. त्यातून जर तुम्हाला दुसरा फिजिशियन हवा असेल तर मी तुम्हाला त्याचं नाव आणि पत्ता मिळाल्यानंतर सगळे तुमचे रेकॉर्ड्स त्याच्याकडे पाठवीन. पण अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला आत्ता या क्षणी ट्रीट करू शकत नाही. 30 दिवसाची अशी ऑफिशियल नोटीसचं पत्र त्यांनी पाठवलं होतं आणि ते पत्र मिळाल्यानंतर त्यांनी रेकॉर्ड पण एका दुसऱ्या डॉक्टरकडे ट्रान्सफर केले. त्यानंतर 6 ते 8 महिन्यांनी त्यांनी त्या मुलीशी लग्न केलं. तर मग प्रॉब्लेम काय अविनाशने विचारलं. वेल, तो जेव्हा त्या पेशंटला ट्रीट करत होता त्याच वेळी त्यांनी डेटिंग सुरू केलं होतं. त्यामुळे दॅट फॉल्स अंडर अनएथिकल बिहेवियर म्हणून ही तक्रार आलेली आहे. त्याबद्दल आपलं मत काय. त्यानंतर साधारण अर्धा पाऊण तास चर्चा झाली. निर्णया मंडळींनी आपली आपली मतं नोंदवली आणि इट वॉज अ टाय. या माणसाला रिप्रिमेंड करावं, याचा लायसन्स सस्पेंड करावा का काही पनिशमेंट करावी
याबद्दल एकमत झालेलं नव्हतं आणि अविनाशचं मत ते एकमत तोडण्यासाठी मेजॉरिटीसाठी कामाला येणार असं चाललं होतं. तर वेताळाने प्रश्न विचारला. गोष्ट संपली होती. राजा, तुला काय वाटतं? राजाने क्षणभर विचार केला आणि तोंड उघडलं. पूर्वी मी एकटाच डिसिजन घ्यायचो. इथे हल्ली जज आणि ज्युरी असतात आणि ज्युरीचं एकमत काही गोष्टींसाठी जरूर असते. बहुमताने कारभार करायचा आहे. डेमोक्रेसीचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे इथे मी जे काय मत देईन ते जर अविनाशने दिलं तर त्याबद्दल मत पडेल. ज्याप्रमाणे कार चालवताना साधारणतः 10% स्पीड लिमिटच्या वरती जर चालवली तर पोलीस युजली तिकीट न देता वॉर्निंग देतात किंवा काही न थांबवत पण नाहीत. मग समजा 50ची स्पीड आहे आणि तुम्ही 55 चालला आहे, त्याप्रमाणे जर झालं तर तुम्ही त्याला तिकीट देणार नाही. त्याचप्रमाणे इथे या डॉक्टरची बिहेवियर, त्यांनी पेशंटला रिलेशनशिप बंद करण्याच्या आधी डेटिंग करणं त्याच्या मुलीशी, ही अनएथिकल आहे. परंतु या डॉक्टरकडे एकही तक्रार नाही त्याच्या अगेन्स्ट आणि त्याने नुसतंच तक्रार नाही म्हणून नाही तर त्याने डेटिंग सुरू केल्यानंतर त्या पेशंटला दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवलं. स्वतःची डॉक्टर पेशंट रिलेशनशिप बंद केली. त्यामुळे तो बरोबर काळजीने वागला आहे आणि 6-8 महिन्यानंतर त्यांनी लग्नही केलंय. मग त्याच्या इंटेन्शन्स वेर प्युअर. कुठल्याही कायद्याच्या मागे काय भावना आहेत, कशामुळे हा कायदा करण्यात येणार आहे हे पाहणं फार जरुरीचं असतं. तर माझ्या दृष्टीने या डॉक्टरला शिक्षा होऊ नये. फार तर त्याला वॉर्निंग देऊ शकता तुम्ही, पण फाईन करावं असं मला वाटत नाही. वेताळाने त्याच्याकडे पाहिलं. विक्रमादित्याचं उत्तर संपलं होतं आणि वेताळ परत सुटला आणि झाडावर लटकू लागला. पुढच्या अमावस्येची वाट पाहत. थँक यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक, प्लीज सबस्क्राईब.